नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण धुळे ते संगमनेर तालुक्यातील साकूर या गावात आलेलो आहे. सुमारे 232 किलोमीटरचा प्रवास करून आपण आलेलो आहोत. मी एक शेतकरी या ॲग्रोफार्मचे संचालक आदी खेमनार यांना भेटायला. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की यांना इंस्टाग्रामवर 3 लाखाहून जास्त शेतकरी हे फॉलो करतात. यांनी महाराष्ट्राच्या तरुण शेतकऱ्यांमध्ये शेती करण्याची जी ऊर्जा आहे तर ती ऊर्जा जागृत केलेली असून आता सगळीकडे महाराष्ट्रात त्यांचं नाव त्यांनी मोठं केलं आहे. शेती क्षेत्रात त्यांनी अनेक गोष्टींमध्ये किंवा अनेक पिकं त्यांच्या शेतीमध्ये घेतली आणि योग्य प्रॉपर नियोजनाने ते घेतले आणि त्याच्यामध्ये ते यशस्वी सुद्धा ठरलेत. आज जो मूलमंत्र आहे तर त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. कोणता मूलमंत्र त्यांनी आपल्या शेती करण्याच्या पद्धतीमध्ये वापरला, कोणकोणत्या गोष्टी त्यांनी नवीन शेतीमध्ये टाकल्या जेणेकरून त्यांना उत्पन्नही वाढलं आणि त्याच्यामधून त्यांना मोबदलाही चांगल्या प्रकारे मिळाला. सर नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या टेक किशोर या परिवारामध्ये. नमस्कार. प्रथम तुमचं थोडक्यात माहिती हवी आम्हाला. काय तुमचा परिचय? सर्वप्रथम सर्व शेतकरी बंधूंना माझा नमस्कार. मी आदी खेमनार, म्हणजे तुमचा सर्वांचा लाडका मी एक शेतकरी. आता सर खूप दिवसांपासून मला कॉन्टॅक्ट करत होते, सर आपल्याला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, असं आपल्या भागांमध्ये गोष्टी दाखवायच्यात. जी आता माझी शेती सुरू आहे हे सगळं आपल्या महाराष्ट्राला पण कळलं पाहिजे, शेतकऱ्यांना अजून थोडंसं पुढं अग्रेसर झालं पाहिजे. आता या सरांनी उल्लेख केला मूलमंत्र काय आहे शेतीसाठी, नेमका शेतीसाठी मूलमंत्र काय असणार आहे. तर शेतीसाठी पहिला मूलमंत्र सर मी तुम्हाला सांगू इच्छितो की शेतीमध्ये फक्त डेडिकेशन खूप गरजेचं आहे. डेडिकेशन आणि पॉझिटिव्ह माइंडसेट. आता आपण ह्या ज्या शेतामध्ये आलोय ना, जर आपण आजूबाजूला जर कॅमेरा जर फिरवला सर तर सगळीकडे तुम्हाला माळरान दिसेल. बरोबर. पण माळरानावरती आज तुम्ही हे पिकं बघताय, एकदम मस्त प्लॉट तुम्ही बसवलाय. आपण बसवला इथं आणि आपण इथं नंदनवन पिकवलंय. खरंच. आता आपण जेव्हा रोडने आलो तुम्हाला रोड थोडासा खराब वाटला, पण इथं प्लॉट मध्ये तुम्हाला आता कसं वाटतं? एकदम म्हणजे एक असं या जमिनी लेवलला हा प्लॉट बसवणं खरंच बरोबर. खूप याच्यासाठी डेडिकेशन. इथं कोणतंच रॉकेट सायन्स नाही, इथं कोणतंच रॉकेट सायन्स नाही. इथं फक्त डेडिकेशन आहे आणि मेहनत आहे आणि बस फक्त पॉझिटिव्ह माइंडसेट आहे. पाण्याची एकदम कमी, पण कमी पाण्यामध्ये आपल्याला उत्पन्न घ्यायचंय. फक्त डेडिकेशन ठेवलंय आणि करण्याची जिद्द ठेवली का इथं होणार आहे पीक होणार आहे. त्यानंतर सर एक महत्वाचा प्रश्न, तो म्हणजे तुम्ही पहिले जॉब केला, बरोबर? जॉब केल्यानंतर तुमच्या मनामध्ये का आलं की आपण आता शेती करायला हवी, किंवा सगळीकडे आता बघा शेती विरुद्ध नैराश्य पसरली समाजामध्ये. ते तुमच्या भागात असो किंवा आमच्या भागात असो, सगळीकडे सारखं आहे की शेती परवडत नाही. शेतीकडे जो करत असेल तर त्याच्या एक निगेटिव्ह माइंडसेटने त्याला पाहायला जातं. याला तुम्ही पॉझिटिव्ह मध्ये कसं कन्वर्ट करण्याचं यशस्वी ठरलात आणि काय तुमच्या मनामध्ये आलं की चला मी शेतीकडे वळायला हवं? बरोबर. आता मुळात सांगायचं म्हणजे सर, मी शेतकरी कुटुंबातून आहे. आता मी पप्पांची शेती बघितलेली आहे, पप्पा कशा प्रकारे शेती करायचे. आता माझं शिक्षण असेल, दादाचं शिक्षण असेल, घरातल्या सगळ्या गोष्टी असेल, घराचं काम असेल, हे सगळं शेतीवरती झालं होतं. एवढी एक पॉझिटिव्ह गोष्ट माझ्याकडे होती का शेतीने पप्पाने एवढं दिलंय. भले आता मी 2018ला 12वी पासआउट झालो, त्यानंतर मी B.Pharm केलं आणि B.Pharm केल्यानंतर मी जॉब केला. पण जॉबमध्ये मी जे सहन केलंय, म्हणजे जॉबमध्ये फ्रस्ट्रेशन असेल, त्याच्यानंतर मंथ एंड आलं म्हणजे कंपनीचा लोड कम्प्लीट करायचा आहे, जे आपल्याला टार्गेट दिलंय ते अचीव्ह करायचंय. आणि इतक्या सगळ्या गोष्टीतून जर जेव्हा मॅनेजर आपल्याला बोलतो तुझं टार्गेट झालेलं नाही, तुला सॅलरी होणार नाही, तेव्हा कुठेतरी वाटतं का आपण आता कुठेतरी चुकलोय, आपला निर्णय चुकलाय. आणि त्यामध्ये ही सगळी गोष्ट झाली, आपण टार्गेट तर अचीव्ह करतोय पण तेवढी इन्क्रीमेंट नाहीये, त्या पद्धतीने इन्क्रीमेंट नाहीये. मग मी हा विचार केला, गेले 2-3 वर्ष त्याच्या आधी 20, 21, 22 मी ऑब्झर्वेशन करत होतो का शेती आपल्याला काय देऊ शकते. नवीन नवीन भागांमध्ये फिरलो, कुठं कोणतं पीक होतंय, काय होतंय. आमच्याकडे पहिले फ्लावरचं पीक जास्त होत नव्हतं, पण आता 22-23 पासून फ्लावर जास्त आम्ही करायला लागलो. त्यानंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही फ्लावर स्प्रेड झाली. मग एक विचार हा केला की जॉबमध्ये जर आपल्याला 15 ते 20 हजार येत आहे, घरची शेती जर आपण करतोय तर घरच्या शेतीतून महिन्याला सगळ्या शेतातून 40 ते 50 हजार जरी खर्च वगळता गेले तर घरचे आपण इथं मालक असणार आहे. कोणाचा फोन येणार नाही जॉब वाल्याचा, कोणाचाच नाही, आपण इथले मनाचे मालक असणार आहे. आणि जेवढी मेहनत देऊ तेवढा मोबदलाही आपल्याला मिळणार आहे. तेवढा मोबदला कंपन्यांमध्ये काय आहे, तुम्ही किती हार्डवर्क करा, सो पे आउट असेल ठराविक, तो पे आउट तुम्हाला भेटतो, तोच भेटणार आहे. बाकी तुम्हाला एक्स्ट्रा काहीच मिळणार नाही. आता त्यामध्ये पण जर संडेला जर सुट्टी असेल, मॅनेजरच बोलला तर तुला तिथं फील्ड व्हिजिट आहे, तुला तिथं जाऊन यायचं, आपण त्या माणसाला नाही म्हणू शकत. आपल्याला तिथं जायलाच लागतं. आणि असं नाही की संडेला आपण तिथं गेलो तो आपल्याला जास्त पगार देणार, ही पण गोष्ट नाही. पण इथं जर संडेला आपण अजून ओव्हर काही काम केलं आपल्या शेतामध्ये तर आपला इथं स्वतःचा फायदा होणार आहे. नक्कीच. सर आता बघा बऱ्याच तरुण मित्राकडे चांगली शेती त्यांची घरची आणि ते 10-20 हजार रुपयाचे जॉब मुंबई पुण्यामध्ये करतायत, तर अशा तरुण मित्रांना काय पॉझिटिव्ह सल्ला द्याल?
आता मी ह्या तरुणांना मी एक गोष्ट सांगू इच्छितो. मी आता ह्या व्हिडिओ असल्या पोस्ट मी करत असतो बरोबर. की आपल्याला शेती करायची आहे, तुम्ही शेतीकडे लक्ष द्या, डेडिकेशनने शेती सुरू करा. पण त्यामध्ये भरपूर साऱ्या तरुणांचं म्हणणं काय येतं, 20-25% तरुणांचं म्हणणं काय येतं की आम्हाला घरी फक्त 1 ते 1.5 एकर शेती आहे. बरोबर. पण आज मी ह्या सगळ्यांना एक गोष्ट सांगाल, जर तुम्ही स्पेनमध्ये गेला, इस्रायलमध्ये गेला, या लोकांना शेती कमी आहे, अक्षरशः खूप जापानमध्ये कमी आहे. ते फक्त 5-5 ते 10-10 गुंठ्यांचे प्लॉट करतात. म्हणजे एका एकरमध्ये किती गुंठे होतील? जर 5-5 गुंठ्याचे प्लॉट केले तर 4-5-6 टप्पे पडतील. बस. हायड्रोपोनिक्सची शेती होते. हो. अशा प्रकारे जर आपण शेती केली, भले शेती कमी असू द्या, पण त्याच्यातून नक्की तुम्ही जेवढं तुम्ही नोकरीमध्ये कमवता त्याच्यापेक्षा जास्त पैसे तुम्ही शेतीमध्ये कमवणार आहे. पण फक्त आज झालंय काय, शेती परवडत नाही, शेती परवडत नाही, ह्या गोष्टी बोलायच्या झाल्या. आणि हे बोलतो कोण सर? की ज्याला खरं शेतीमध्ये कष्ट करायचं नाही, ज्याला बांधावरती यायचं नाही, चिखलात पाय घालायचं नाही, पूर्ण नॉलेज लावायचं नाही, हे लोक बोलतात की शेती परवडत नाही. पण खरंच मी तरुणांना एक गोष्ट सांगाल की शेतीमध्ये भविष्य आहे, शेतीमध्येच राम आहे आणि शेतीमध्येच आपलं जे फ्युचर आहे हे सगळं त्यामध्येच आहे. आणि येणारा काळ शेतीचा आहे सर. सगळं तुम्ही बनवू शकतात, पण एक फूड कुठून आणाल? भाकरी डाउनलोड नाही होऊ शकत. नाही होऊ शकत. जेव्हा आपण बाजरी करणार आहे, ती बाजरी आपण पिकवणार आहे, ते धान्य येणार आहे, त्याच्यानंतर आपण ते जात्यात घालून दळणार आहे, त्यानंतरच आपण त्या भाकरी खाणार आहे. ह्या डाउनलोड होणाऱ्या गोष्टी नाही, इथं नो ऑप्शन आहे. त्यामुळे शेतीमध्ये भविष्य 100%. आणि सर, गेल्या जो 15-20 वर्षाचा काळ होता ना शेतीसाठी, तो का खराब होता याचं एक मी तुम्हाला स्पष्टीकरण करतो की आपल्या शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीवर जास्त भर दिली, आधुनिक शेतीचा वापर केला नाही, तंत्रज्ञानाचा वापर केला नाही. त्यामुळे त्यांना कुठेतरी शेती ही म्हणजे याच्यात आपण काहीच काढू शकत किंवा स्वप्न पूर्ण करू शकत नाही, या गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या. परंतु गेल्या 5 वर्षाचा काळ जो आहे ना, आता बरेच असे तरुण शेतकरी मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. मी ॲग्री एक्झिबिशन ही कव्हर करतो, तिथेही बरेच शेतकरी मित्र येत असतात. तर त्यांनी आपले अक्षरशः घर बांधले, चांगल्या जी मला आवडे ती गाडी घेतली. एवढे स्वप्न त्यांनी शेतीवर, आणि एवढी काय त्यांच्याकडे जास्त शेती नाही, लिमिटेड आहे, पण प्रॉपर डेडिकेशन आणि तुम्ही बोलले ना की नियोजनबद्ध त्यांनी केली आणि त्यांची स्वप्नही त्यांनी पूर्ण केले. आता बरेच भागांमध्ये काय करतात, आमच्या भागात पाण्याची तुम्हाला तुमचं बागी पाहतोय मी, व्यवस्थितच पाणी तुमच्याकडे जास्तही नाही आणि कमी पण नाही, पण आमच्या भागात पाणीचे थोडंसं किल्लत आहे, म्हणजे कमी आहे. तर अशा भागांसाठी काही तुमच्याकडे सल्ला आहे? अशा भागांसाठी मी इथल्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो सर की तुम्ही कमी पाण्याची पिकं करा. आता जसं की तुम्ही म्हणले आमच्याकडे पाणी कमी आहे, आता आज फेब्रुवारी महिना सुरू आहे, तर फेब्रुवारी महिन्यामध्ये मी ज्या गावामध्ये राहतो त्या गावाचं पाणी संपणार आहे. मग शेतकरी काय करतात, एप्रिल महिना आणि जो मार्च आणि एप्रिल जो महिना आहे त्या महिन्यामध्ये आराम करायचा, आणि त्याच्यानंतर जो मे महिना सुरू होणार आहे, जे आता जे काय आपल्या विहिरीनं थोडं पाणी येणार आहे हे पाणी थोडंसं स्टोअर करायचं. आणि मे महिना म्हणजे आपला जो हंगाम येतो, जो नवीन आपला रब्बी हंगाम येतो, बरोबर, या हंगामामध्ये टोमॅटो सारखे पिकं असतील, झेंडू सारखे पिकं असतील, कमी पाण्याची पिकं, फ्लावर सारखे पिकं असतील, हे पिकं करायचे की जेणेकरून त्यांना पाणी पण कमी लागणार आहे. आणि पुढे लगेच पाऊस सुरू होतो, जून पासून पाऊस सुरू होतो, त्यामुळे आपलं कंटिन्यू होऊन जातं. आणि जर ज्या शेतकऱ्यांना शेती जास्त आहे, ज्यांना 5-10 एकरच्या वरती शेती आहे, त्या शेतकऱ्यांना मी एक सल्ला देईल की 10 एकर जर तुम्हाला शेती आहे तर त्यामध्ये 5 एकरच्या तुम्ही फळबागा करा. फळबागामध्ये अंजीर असेल, त्याच्यानंतर खजूर असेल आपलं, त्याच्यानंतर ड्रॅगन फ्रूट असेल आणि लिंबूने वगैरे असेल, यासारखे जर तुम्ही फळबागा करताय, डाळिंब सारखी शेती जर करताय तर 100% प्रॉफिटेबल आहे, पाणी कमी लागणार आहे आणि तुमची शेती पिकणार आहे. सर, आमच्या गावाचे एक शेतकरी भीमराव भागले, तर त्यांनी रिस्क घेतली केळीसाठी. ओके. तर त्यांचा 3 एकरमध्ये केळीचा बाग आहे. मध्यंतरी केळीचे भाव पडले, खूपच कमी होते. मग ते नैराश्यामध्ये न जाता त्याच पद्धतीने, त्याच डेडिकेशनने त्या केळीसाठी त्यांनी नियोजन केलं. ओके. आणि आज केळीचे भाव व्यवस्थित आले. तर त्यांच्यासोबत ज्या शेतकऱ्यांनी केळीची बाग लावली होती किंवा नियोजन चालू केलं होतं, तर त्यांनी मध्ये भाव पडले तर त्यांनी सोडून दिलं, नियोजन केलं नाही. परंतु यांनी केलं आणि आता ते शेतकरी कुठेतरी त्यांना पश्चाताप होतोय. आणि आता यांची बाग असं आहे, तर आमच्या जिल्ह्यात प्रॉपर बाग नसेल तर एवढी मस्त बाग त्यांनी फुलवली. दादांनी सांगण्याचा हेतू काय, यांनी हिंमत हारली नाही, असं हे टिकून राहिले. आणि शेतीमध्ये सर एक गोष्ट मी सांगतो, शेतीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहिती का, माणसामध्ये असलेले पेशन्स जर माणसामध्ये असतंय ना तर तो माणूस शेतीमध्ये 100% यशस्वी होणार. पण ज्या माणसामध्ये ताकदच नाही ना सहन करण्याची किंवा पेशन्स हारतोय, तो माणूस शेती नाही करू शकत सर. शेती करण्यासाठी आपण म्हणतो ना थोडंसं दगडाचं काळज लागतं. असं जर असेल ना सर, रिस्क घेण्याची ताकद लागते सर. ही जर असते ना 100% तो शेतकरी यशस्वी होणार. तर सर, तुम्ही जॉब सोडून जेव्हा शेतीला सुरू केलं तेव्हा तुम्हाला समाजामधून घरामधून सुद्धा विरोध झाला असेल, तर याच्यावर काय, कारण बरेच असे तरुण शेतकरी आहेत तर त्यांना हा टाइम फेस करावा लागतोय. आता तर त्या तरुण मित्रांसाठी मी खरंच तरुणांसाठी एक गोष्ट सांगाल. स्वतः माझे वडील आहेत, मी जेव्हा जॉब सोडण्याचा निर्णय घेतला, पप्पाने ती गोष्ट कळली की हा जॉब सोडतोय, जवळपास सर माझे वडील माझ्याशी 15 दिवस बोलले नव्हते. तू जॉब सोडणार आहे, मग तू काय करणार आहे? मला 2 ऑप्शन दिले होते. एक तर तू तुझं काहीतरी वेगळं खाय, नाही तर तू घरातून निघून जा. मी फक्त वडिलांकडे रिक्वेस्ट केली, म्हणलं पप्पा मी आता जॉब सोडलाय, मला फक्त 1 वर्ष द्या,
मला शेती करायची आहे. माझी आवड आहे ना. हम्म. 1 वर्ष तुम्ही ऑब्झर्वेशन करा मी शेतीमध्ये काय करतो, 1च वर्ष द्या मला. बरं. माझं ते पीक फुलतंय का नाही, मी ते नंदनवन पिकवतो नाही, एवढं फक्त तुम्ही पाठिंबा द्या, बाकी सगळं मी करतो. हम्म. आणि खरं शेतकरी मित्रांनो, मला तुम्हाला सांगावंसं वाटेल आनंदाची गोष्ट, त्या वर्षी मी टोमॅटो केला होता, झेंडू केला होता आणि फ्लावर केली होती. सर माझे 3ही पिकं इतके बारकाईने इतके व्यवस्थित मी लक्ष देऊन आणले. आणि त्यानंतर मी आज एका माणसाचा यामध्ये उल्लेख करेल, माझे गुरु आहेत भाऊसाहेब दादा बोराडे. त्या माणसाने मला एवढी मदत केली, प्रत्येक गोष्टीमध्ये मला मदत केली सर. म्हणजे फायनान्शियली असेल, असं आहे का? त्याच्यानंतर सर औषधांचा कोर्स असेल, ट्रीटमेंट कशी असेल, हम्म. या सगळ्या गोष्टींचं ट्रीटमेंट मला त्या माणसाने दिलं, सगळा सपोर्ट मला त्या माणसाने केला. आणि आज बऱ्यापैकी जेव्हा 1 वर्षात मला जवळपास त्या वर्षी आमचं उत्पन्न होतं 30 ते 32 लाख रुपये सर. बापरे. वडील म्हटले ठीक आहे तुला जे करायचं ते कर. आणि आज सर जवळपास 10 ते 15 एकर शेती जी माझी आहे, ते सगळं टोटल मी हँडल करतो. Handle करत आहे. पप्पांनी पूर्ण माझ्या हातात दिलंय, वडिलांनी पूर्ण आता विश्वास ठेवलाय की नाही आता तू करतोय 100% कर. बरोबर. बघा शेतकरी मित्रांनो, बरेच शेतकरी मित्रांनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा प्रश्न टाकला होता की आपण जेव्हा पोस्ट टाकली होती की मी यांना भेटायला जातो तर तुम्हाला काय विचारायचं, तर जास्त करून शेतकरी मित्रांचा आज प्रश्न होता. तर समाजामधून घरामधून त्यांना विरोध झाला होता, परंतु पूर्ण आत्मविश्वास त्यांनी आपल्या स्वतःवर ठेवला होता की मी याच्यामधून काहीतरी घरच्यांना करून दाखवू शकतो. आणि त्यांनी करून दाखवलं. तर आज घरचे याच्यावर काय रिॲक्ट करतात, आज त्यांचं म्हणणं काय? म्हणजे आज तुम्हाला खरं आनंदाची गोष्ट सांगू, हम्म. आज पप्पा तर इतके आनंदी आहे ना, मम्मी तर आपली आई तर आनंदीच असते, मुलांनी हा, ते काही केलं तर आई आनंदीच आनंदीच असते. असते. पण बाप आपल्याला जेव्हा शाबासकी देतो ना सर, तर तो म्हणजे तो एक वेगळा- आनंद खूप वेगळा आहे, खूप असतो. वेगळा आहे. आपले जर प्रत्येकाचे जर वडील बघितले तर शेतकरी आहे, आणि हम्म. शेतकरी वडील थोडेसे स्ट्रिक्ट असतात, बरोबर. थोडेसे कडक असतात. स्ट्रिक असतात. पण आज आहे ना, आज जर मी पप्पांना म्हटलं ना, पप्पा मी आज इकडे चाललोय तिकडे चाललोय किंवा मला शेतीत हे करायचंय, हम्म. नाही म्हणत नाही. बरोबर. त्यांना आता विश्वास मी पटून दिलाय की मी Trust आता आलाय हे करू तो. शकतो, त्यांना ट्रस्ट आलाय. ट्रस्ट आला. आणि जेव्हा बापाचा पोरावरती ट्रस्ट येतो ना, तो ट्रस्ट आपण जपायचा असतो. जपायचं आणि असतं. तो सुद्धा आनंद एक सर्व वेगळा आहे. आणि आपल्याला कुठलंही काम करण्यासाठी हा ट्रस्ट खूप महत्वाचा आहे. बरोबर. आपण डबल डेडिकेशनने त्या बरोबर. कामासाठी पुन्हा नवीन शं- सुरुवात करत असतो. 100%. बाकी आता काय झालं, आपण रासायनिक खतांचा जास्त उपयोग करायला लागलो. बरोबर. तुम्हाला अनुभव बरोबर. आला असेल, तुम्ही आता बरोबर. 4-5 वर्ष तुम्हाला झाले शेती करून. बरोबर. तर याच्यावर शेतकरी मित्रांसाठी काय सल्ला दिला, रासायनिक की ऑर्गॅनिक? 100% आपण ऑर्गॅनिक फार्मिंग केली पाहिजे सर. आणि हम्म. ऑर्गॅनिक फार्मिंग ही झाली पाहिजे. पण याच्यात सगळ्यात मोठं जो आपण बोलतो, आज जर तुम्ही AQI जर विचार केला, बरोबर. एअर क्वालिटी इंडेक्स Quality विचार index. केला, आता मी 2-3 दिवसापूर्वी मुंबईची न्यूज ऐकली होती, मुंबईचा हम्म. AQI गेला सर 270+, प्लस जो की 70च्या खाली पाहिजे. पण आज जर तुम्ही गावाकडचा बघितला सर, आता हे जे वातावरण दिसतं तुम्ही म्हणशाल हे धोका आहे, हे नाही. धोका नाही सर. हा AQI ढासळलाय आपला. बरोबर. म्हणजे गावाकडचा सुद्धा AQI जवळपास आता 100-150च्या वर गेलाय. गेला. आणि आज जर तुम्ही बघितलं फेब्रुवारी महिन्यात जानेवारी एंडला पाऊस वगैरे झाला होता, आभाळ येतोय, धोक्याचं हम्म. वातावरण आहे. ही अशा वातावरणामध्ये ऑर्गॅनिक फार्मिंग होणं शक्य नाही सर. नाही. पण मग याच्याकडे आपण एक पर्याय म्हणून काय बघू शकतो सर, हम्म. आपण पॉलीहाऊसची निर्मिती करू शकतो बरोबर. की जिथं आपल्याला टेम्परेचर मेंटेन करता येणार आहे, जिथं आपल्याला जे धोकं आहे, ह्या धोक्यापासून आपले पिकं वाचणार आहे. आपण अशा प्रकारे थोडंसं शेतीमध्ये जर गेलो, त्याच्यानंतर शेणखताचा आपण जास्त वापर केला, जे आपलं गायांचं नत्र असतं, देशी गायचं नत्र असतं, हम्म. याचा जर आपण वापर कुठेतरी सुरू केला आतापासून, आपल्या पहिली गोष्ट काय सर, आपल्या वडिलांनी शेती केली होती बरोबर, बरोबर. जवळपास आता 40-50 वर्षापासून ही शेती कसते. आपल्या वडिलांनी सुद्धा तेव्हा DAP खतं दिलेले, युरियाचा दिलेले. वापर केलेला आहे, त्यांनी काय पूर्ण ऑर्गॅनिक नव्हतं केलं. नाही. पण आता जर आपल्याला इथं ऑर्गॅनिक करायचं असेल ना, पहिले शेताला सवय लावा लागेल बरोबर. ऑर्गॅनिकची, ऑर्गॅनिक खतांची, हम्म. तेव्हा ते अपटेक होईल. बरोबर. कारण आता याला इनऑर्गॅनिकची सवय, म्हणजे आपल्याला पुढचे 3-4 वर्ष पूर्ण याच्यात ऑर्गॅनिक काम करायला लागेल, तेव्हाच ती ऑर्गॅनिक शेती पिकेल सर. आणि ऑर्गॅनिक आणि रासायनिकचा खूप महत्वाचा फरक, तो म्हणजे उत्पन्नात खूप मोठा फरक आपल्याला खूप दिसून खूप मोठा फरक येतो. पडतो सर. आणि जे येणारं उत्पन्न आहे तर ते क्वालिटीमध्ये फरक पडत बरोबर असतो. बरोबर. आणि बाकी आता एक महत्वाचा प्रश्न सर, तो म्हणजे आता पारंपरिक जे पिकं घेतात त्याच्यामधून त्यांना मोबदला एवढा पाहिजे तेवढा मिळत नाही. नाही भेटत. तर त्यांनी रिस्क ॲबिलिटी कशी वाढवावी आपली, की कोणत्या गोष्टीसाठी त्यांना, किंवा शेतीमधून त्या अशा गोष्टी घेतील तर त्याच्यामधून त्यांना बरोबर. उत्पन्न चांगले येईल. आता सर आपला शेतकऱ्यांचा सगळ्यात मोठा आनंदाचा सण म्हणजे जेव्हा पाऊस पडतो, पहिला शेतकऱ्यांच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद येतो बरोबर. की पेरणीचं सीझन सुरू होतं सर, हम्म. लागणीचं सीझन सुरू होतं. बरोबर. आता पारंपरिक पिकांचा जर आपण विचार केला तर पारंपरिक पिकं जास्त करून सर पावसाळ्यापासून सुरू होतात. हम्म. जसं की आपलं आता बाजरी असेल, त्याच्यानंतर आपलं हे सोयाबीन असेल, कापूस असेल, तुमच्या भागामध्ये हे पिकं जरा जास्त होतात. हम्म. त्यानंतर 3रं-4थं महत्वाचं पारंपरिक पीक म्हणजे गहू असेल, त्याच्यानंतर हरभरा असेल. हे सगळे पिकांचा जर विचार केला ना सर, तर याच्यातून एकरी उत्पन्न फक्त किती आहे, 50,000. 50,000. पण आज आपण कलिंगड सारखं पीक केलंय, इथं खर्च जास्त आहे आपल्याला, एकरी लाख रुपये खर्च जरी पकडला हम्म. तरी 10 लाख रुपयाने जरी असे कलिंगड सारखे पिके केले तर आपल्याला 2-2.5 महिन्यामध्ये 2 ते 3 लाख रुपये शिल्लक राहतात. पण मग शेतकऱ्यांनी करायला काय पाहिजे सर, थोडंसं हळूहळू स्टार्टिंग करायला पाहिजे. म्हणजे मी म्हणत नाही या तुम्ही बिंदास उतरा, तुम्ही 20 गुंठ्यापासून सुरुवात करा. म्हणजे जसं की पावसाळ्याचं सीझन येते, त्या सीझनला तुम्ही टोमॅटो करा, झेंडू करा, फ्लावर करा, बाकी अजून खूप सारे पिकं आहेत सर, कोबी असेल, यासारखे पिकं, आईसबर्ग आहे, यासारखे पिकं बघा तुम्ही, ब्रोकली आहे,
स्ट्रॉबेरी आपण थंडीत करू शकतो. खूप पीक आहे सर, फक्त मार्केटचा पूर्ण अभ्यास करायचा. आणि हा महत्वाचा प्रश्न आहे, मार्केटचा अभ्यास करा पहिले, व्यापाऱ्यांशी कॉन्टॅक्ट ठेवा. आता मी काय केलं होतं सर, मी आलो म्हणजे असं नाही आलो सर, मी जवळपास 1-1.5 वर्ष व्यापाऱ्यांसोबत फिरत होतो. आता आमच्याकडे फ्लावरचा आगार झाला सर, 20-21 2-3 वर्ष व्यापाऱ्यांसोबत फिरत होतो. जवळपास गुजरात वापीपर्यंत मी ती लाईन लावून ठेवली होती. का माल जर आपण पिकवला तर तो तिथपर्यंत गेला पाहिजे. म्हणजे व्यापारी वर्ग पहिले तयार केला, त्याच्यानंतर शेतीमध्ये पिकवलं आणि आज सगळं सुरळीत आहे. मी शेतकरी मित्रांना ते सांगाल आपल्या तरुणांना की पहिला व्यापारी वर्ग तयार करा. आणि जे ठोक पीक आहेत सर, आपले जे 2-3 महिन्याचे हार्वेस्टिंग वाले पीक आहेत, म्हणजे कमी दिवसाचे जे क्रॉप आहेत, याच्यावरतीच तुम्ही भर द्या. आणि सर, जर शेतीतून खरंच आता शेती आपल्याला व्यवसाय म्हणून जर बघायची असेल आणि शेतीतून जर खरंच पैसा कमवायचा असेल, जर बाकी सगळं नोकरी सोडतोय, सगळ्या गोष्टी सोडतोय, शेतीतून पैसा कमवायचा असेल तर कमी दिवसांचीच पिकं करणे, त्याचं बारीक नियोजन करणे आणि त्याच्यातून पैसे कमवणे. आणि एक म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचं की पुढचा जो मार्केटचा अभ्यास आहे ना, तर तो करा. त्यानंतर तुमच्या शेतीमध्ये ते उत्पन्न घ्या, बरोबर. जेणेकरून 2-3 महिन्यानंतर कोणती गोष्ट मार्केटमध्ये डिमांड आहे किंवा तिला डिमांड येणार आहे, तर याच्यावर जर आपण फोकस केला ना, तर नक्कीच व्यवस्थितरित्या आपल्याला उत्पन्न हे शेतीमधून आपण 100% काढू शकतो.